जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 23 आणि 24. न बोले मला राघवे वीण काही, जनी वांगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा किती महत्त्वाचा आहे व तो कसा व्यतीत केला पाहिजे याचे विवेचन करताना समर्थ म्हणतात की रामनामाशिवाय व रामभजन कीर्तनाशिवाय व्यर्थ संभाषण करू नये. त्या बोलण्यात काही खरे सुख किंवा आनंद नाही. त्यामुळे उगीच व्यर्थ बडबड न करता रामनामाचा जप करावा. आपल्या संस्कृतीत व शास्त्रात मौनास विशेष महत्त्व आहे. प्रापंचिक व्यवहारापुरते बोलावे, आपला उर्वरित वेळ नामस्मरणात घालवावा. पुढे समर्थ म्हणतात की काळ हा पुढे पुढे जात आहे, तो क्षणभरही थांबत नाही. तो क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी करत आहे. आपल्याला आपले उर्वरित आयुष्य किती आहे तेही माहीत नाही. तेव्हा नंतर नामस्मरण करू हेही काही खरे नाही. आपण संसार आवडीने करतो, परमार्थ मात्र सवडीने करतो, असे होता कामा नये. आपल्या शाश्वत कल्याणासाठी आपण जास्तीत जास्त वेळ हा रामनामस्मरणासाठी द्यायला हवा. हाती काम मुखी नाम हा मंत्र जर स्वीकारला तर काहीच अशक्य नाही. समर्थ म्हणतात की नामस्मरणाची पुंजी तुला अंतिम क्षणी उपयुक्त आहे. बाकी सर्व व्यर्थ गोष्टी इथेच राहणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 24. रघुनायका वीणवाया श्रणावे, जना सारिखे व्यर्थ काबो सणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. समर्थ पुन्हा एकदा आपली वाचा कशी असावी याबद्दल विवेचन करताना म्हणतात की रामनामाशिवाय व्यर्थ बडबड करून आपली ऊर्जा वाया घालवू नये. त्यातून काहीही लाभ होणार नाही. मात्र ऊर्जा खर्च झाल्याने क्षीण मात्र नक्की होईल. दिवसभरात आपण खूप व्यर्थ बडबड करतो, ज्याची काहीच आवश्यकता नसते. लोक बोलतात म्हणून आपण बोललेच पाहिजे असे काही नाही. समर्थ पुढे म्हणतात हीच व्यर्थ बोलण्याची ऊर्जा नामस्मरणासाठी वापरावी, ज्यामुळे नक्कीच लाभ होणार आहे. अखंड नामस्मरण करावे, जे प्रत्येक श्वासाबरोबर आले पाहिजे. हे अल्पावधीत शक्य नाही. त्यासाठी नियमित व सातत्याने नामस्मरण घ्यावे लागेल. त्यासाठी आपल्या अस्थिर व चंचल मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. सातत्याने प्रयत्न केल्यास नक्कीच ते साध्य होईल व आपल्या मुखात सदैव रामनाम राहील. इथे समर्थ एक सावधानतेचा इशारा देतात. ते म्हणतात हे नामस्मरण अहंता न